श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. पूर्वपुण्याई होती गाठी म्हणूनही घडल्या या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी परम भाग्य आपुले, या उक्तीप्रमाणे आजचा खूप रोमांचक असा अनुभव आहे. ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला, खरंच माझ्या अंगावरती शहारे उभे राहिले आणि खरंच खूप रडायला यायला लागलं की किती असीम कृपा महाराजांची आहे, किती दयाळू महाराज आहे. आपल्या आईवडिलांनी केलेल्या कर्माचे फळ हे मुलांना भेटतात, याचा हा अनुभव आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला देखील असेच अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुमचा अनुभव तुम्ही मला शेअर करू शकता. दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेले खूप मोठे अनुभव शेअर करत आहे. सर्वप्रथम सांगायला मला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कसा आलो. आमची जी काही आर्थिक परिस्थिती होती ती मी झाल्यापासनं हलाखीचीच होती. माझे वडील साधारण काम करत असायचे. माझी आई शाळेमध्ये शिक्षिकेचं काम करायची, पण त्यावेळेस पेमेंट मात्र खूप कमी मिळत असायचं. त्यामुळे घरचं सर्व काही बघण्यासाठी ती पैसे कधीच खर्च करत नव्हते. त्यामध्ये तिचा महाराजांवरती प्रचंड विश्वास, तिची महाराजांची खूप निस्सीम भक्ती. तिने महाराजांकडे कधीच संसारासाठी, माझ्यासाठी किंवा तिच्यासाठी कधीच काही मागितलं नाही. फक्त निस्वार्थ भावनेने महाराजांची सेवा करत राहणे एवढंच तिचं ध्येय होतं. अक्षरशः अक्कलकोटला जाण्यासाठी जे पैसे असायचे ते पैसे ती वाचवायची, कारण ऑटोला 20 ते 30 रुपये घरी येण्यासाठी लागायचे. दररोजचे ते पैसे ती साचवत असायची आणि त्या पैशामध्ये ती अक्कलकोटला जात असायची. असं तिचं चालायचं. दरवर्षी ती अक्कलकोटला जात असायची आणि ती मला कायम सांगायची की अशा ठिकाणी जागा मिळवायची की जिथून तुला कधीच कोणी मागे खेचणार नाही किंवा तुला तेथून महाराजांपासून लांब करणार नाही. अशा ठिकाणी तू कायम जा, असं ती मला सांगत असायची. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो, जेव्हा माझी आई एक्सपायर झाली, आई गेली, आईवडिलांचं छत माझ्यावरून हरवलं, त्यावेळेस मी पूर्णपणे पोरका झालेलो होतो. पण स्वामींच्या कृपेने मला जी काही माझी जोडीदारी मिळाली होती ती खरंच खूप समजदार होती. तिने मला प्रत्येक परिस्थितीमध्ये समजून घेतलं. तिने कधीही माझ्याकडे कुठल्याच गोष्टीचा हट्ट केला नाही. जशी परिस्थिती असेल तशी ती राहिली. अक्षरशः आमच्याकडे रेंट देण्यासाठी सुद्धा पैसे राहत नसायचे. इतकी भयानक परिस्थिती आमची झालेली होती. कारण जिथे मी जॉबला होतो तो माझा जॉब गेल्यानंतर तर आमची परिस्थिती खूप हलाखीची झाली. त्यावेळेस कुठेच मार्ग सापडत नव्हता. अक्षरशः 2-3 वेळेस मी जीव देण्यासाठी सुद्धा गेलो होतो. पण त्याच वेळेस महाराजांनी माझ्या बुद्धीमध्ये प्रकाश पाडून, त्यावेळेस महाराजांनीच मला बुद्धी देऊन वाचवलं असं म्हणायला देखील हरकत नाही. मी खूप कंटाळलो होतो. त्यावेळेस मी पत्नीला म्हटलो की आता मी 7 दिवस अक्कलकोटला जातो आणि तिथेच राहतो आणि त्यानंतर माझं मन थोडंसं शांत होईल, काहीतरी मार्ग मिळतो की नाही ते बघूया, असं मी म्हटलो. आणि मी अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो. जेवढे पैसे होते तेवढे खिशात घातले आणि अक्कलकोट येथे पोचलो. तिथे पोचल्यानंतर मी महाराजांसमोर खूप रडलो आणि त्यानंतर महाराजांना म्हटलं की मी 7 दिवस इथे राहतो. 7 दिवसामध्ये मी 21 पारायण तुमचे करणार आहे, असं मी महाराजांना बोललो. त्यानंतर माझा दिनक्रम सुरू झाला. मी महाराजांचे पारायण करायचो, संस्थांमध्ये जेवण करायचो. मला जेवणामध्ये भात खूप आवडायचा आणि मला शुगर देखील होती. त्या पहिल्यांदा महाराजांनी तिथे मला पहिल्याच दिवशी अशी प्रचिती दिली की मला भात मिळालाच नाही. मी खूप भाताची वाट बघितली. पहिली पोळी आली, पोळी खाल्ली मी, भात येईल म्हणून. पण दुसऱ्यांदी पोळी आली. मी त्यांना विचारलं की मला भात पाहिजे आहे. त्यावेळेस ते म्हटले की भात संपला आहे. हे बघून मला खूप वेगळं वाटलं की म्हटलं महाराजांची इच्छा असेल, महाराजांना काहीतरी सुचवायचं असेल की तू भात खाऊ नको म्हणून. मग त्यानंतर असंच माझे 7 दिवस गेले. माझे 21 पारायण 7 दिवसामध्ये महाराजांनी माझ्याकडून पूर्ण करून घेतले. जायच्या वेळेस अक्षरशः माझ्याकडे 1 रुपयासुद्धा राहिलेला नव्हता. मला काय करावं ते कळत नव्हतं. रिटर्न येण्यासाठी पैसे नव्हते. महाराजांना सर्व काही परिस्थिती सांगितली की आता
तुम्हीच बघा मला काय करायचं ते. मी पूर्णपणे थकून गेलो आहे. माझ्यात आता शक्ती राहिली नाही, लढण्याची ताकद राहिली नाही. मला मार्ग दाखवा, काहीतरी करा असं महाराजांना म्हटलं. अशा ठिकाणी नेऊन ठेवा की जिथून मला कोणीच हाकलणार नाही. तुमच्या चरणाची माझ्याकडून सेवा करून घ्या असं महाराजांना खूप मनोमन मी प्रार्थना केली. त्यानंतर रडून महाराजांचा निरोप घेऊन मी तिथून निघलो. आता म्हटलं काय करावं, तर मी लोकलनी येण्याचं ठरवलं, कारण तिथे मला येण्यासाठी पैसे लागणार नव्हते. तिथपर्यंत मी पायी चालत गेलो. मुखामध्ये महाराजांचं नामस्मरण मी केलं. त्यानंतर लोकल ट्रेनमध्ये बसलो. तिकीट काढलं नाही, पण त्या दिवशी काय नेमकी असं झालं की तेथे तिकीट चेक करण्यासाठी आले. मला खूप भीती वाटली, पण मी ठरवलं मनामध्ये की आपण सर्व काही परिस्थिती जी आहे ती त्यांना स्पष्टपणे सांगूया. त्यानंतर महाराज त्यांना जी बुद्धी देतील त्यानुसार माझ्यासोबत होईल असं मी म्हटलं. पण स्वामींनी असं काही चमत्कार केला. मुखामध्ये त्यांचं नाव चालू होतं, तारक मंत्र सुरू होता. तेव्हापासून माझ्या जीवनामध्ये जे चमत्कार घडायला सुरुवात झाली, तेव्हापासून आत्तापर्यंत चमत्कारच मी बघत आलो. त्यानंतर त्या टीसीने माझ्याकडे मला माझं तिकीटच मागितलं नाही, ते तसेच पुढे गेले. हे बघून मला खूप म्हणजे खूप आश्चर्य वाटलं. त्यानंतर मी घरी पोचलो. घरी पोचल्यानंतर माझा रोजचा दिनक्रम होता की आपण माझ्या शेजार जे होते ते पेपर घेत असायचे. त्यांचं पेपर मी घ्यायचो वाचायला. त्या पेपरमध्ये एक ॲड आली होती संस्थांसाठी, त्यांना एक माणूस पाहिजे होता. मी लगेच त्याच्यावरती कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना भेटण्यासाठी गेलो. तिथे भेटलो, सर्व काही सांगितलं. ते म्हटले की ठीक आहे, तुम्ही उद्यापासून कामावरती या. मला खूप टेन्शन आलं, एवढं काम मला पचवेल का, एवढा मोठा लोड माझ्यावरती आहे. तर महाराजांना सर्व काही विनंती केली. तिथे एक होतं की सर्व काही राहण्याची खाण्याची सर्व सोय तिथे होती. त्यामुळे तो देखील माझा स्वार्थ होता की जी काही मला इकडे भाडं द्यावं लागत होतं त्याचा प्रश्न मिटेल आणि सर्व काही व्यवस्थित होईल. महाराजांची इच्छा समजून मी तिथे गेलो आणि तिथे महाराजांचा खूप मोठा दरबार होता. तिथले सर्व काही व्यवस्थित बघायची होती व्यवस्था, मंदिराचं काम वगैरे. त्यानंतर महाराजांची सेवा करणे, सकाळ संध्याकाळ आरती वगैरे सर्व, हे काम मला तर खूप आवडलं. जे महाराजांना मागितलं तेच काम मला मिळालं आणि माझ्या उदरनिर्वाहाची देखील सोय तिथे झाली. हे बघून मला खूप आनंद झाला. त्यानंतर जे काही कोणी यायचं, पावती पुस्तक वगैरे ते माझ्याकडंच असायचं. तेथील आम्ही मुद्रण साहित्यही ठेवलेलं होतं, ते विकण्याचं काम देखील माझ्याकडंच होतं. म्हणजे महाराजांनी सर्व काही नियोजन केलं असं म्हणायला देखील हरकत नाही. त्यानंतर माझे दिनक्रम हा खूप छान सुरू झाला. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठणे 4 वाजता, त्यानंतर आंघोळ वगैरे करून लगेच महाराजांचा अभिषेक वगैरे करणे, मंदिराची साफसफाई करणे, बाहेरील सर्व झाडून काढणे, सर्व स्वच्छता करणे, जे खूप म्हणजे खूप छान त्यावेळेस माझं ती सेवा सुरू झालेली होती. मला ते बघून खूप आनंद वाटायचा, एक समाधान वाटायचं की महाराजांनी खूप मोठी इच्छा माझी पूर्ण केली असं मला वाटायचं. पण मला मूलबाळ झालेलं नव्हतं. मला मूलबाळ नसल्यामुळे आम्ही दोघंच होतो, त्यामुळे काही मला टेन्शन नव्हतं, कारण मुलं असल्यानंतर त्यांचं खूप टेन्शन होतं. मी कधीच महाराजांकडे मला मूलबाळ द्या असं विनंती देखील केली नाही, की माझ्या पत्नीने देखील नाही. आम्ही खूप सुखी होतो, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण होतो. रोजची स्वामींची सेवा सुरूच होती आणि माझ्या आईच्या पुण्याईमुळे माझं सर्व काही व्यवस्थित होतं. स्वामी भक्तांनो, महाराजांची खरंच मनापासून सेवा केल्यानंतर महाराज खूप छान दर्शन देतात, प्रचिती देतात. असाच अनुभव मला महाराजांनी दिला. दिवाळीचा दिवस होता. दिवाळीच्या दिवशी सकाळी सर्व काही आवराआवरी चालू होती. मंदिराची स्वच्छता वगैरे तर अगोदरच केलेली होती. त्या दिवशी सर्व काही प्रसन्न वातावरण होतं. महाराज खूप आनंदात असल्यासारखे वाटत होते. महाराजांचा अभिषेक वगैरे झाला. महाराजांना नवे वस्त्र परिधान केले. मंदिराची साफसफाई झाली. जो काही महाराजांचा मोठा फोटो आहे त्या फोटोला हार देखील खूप छान त्या दिवशी घातलेला होता. महाराजांचं रूप खूप खुलून दिसत होतं, खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर काय झालं की सर्व काही आरती वगैरे झाले, सर्वजण घरी गेले. त्यानंतर मी एकटाच मंदिरामध्ये बसलेलो होतो, कारण कोणी ना कोणी येत असायचं आणि पावती वगैरे फाडायचं, त्यामुळे मला तिथेच थांबावं लागत असायचं. पण दिवाळीचा दिवस होता, सर्वांच्या घरी आनंद उत्सव असल्यामुळे मंदिरात
फारशी गर्दी नव्हती. त्या दिवशी गर्दी तुरळकच होती. त्या दिवशी 12 ते 12:30 वाजले होते आणि 12 वाजता अचानकपणे काय झालं की माझ्याजवळ कोणीतरी आल्याचा मला भास झाला. अचानक चंदनाचा सुवास मला येऊ लागला. हा सुवास कुठून येत आहे मला काहीच कळेना. मला वाटलं कोणीतरी भक्त आला असेल, अगरबत्ती वगैरे लावली असेल, त्याचा हा सुवास येतो, म्हणून मी थोडंसं दुर्लक्ष केलं. पण थोड्याच वेळामध्ये माझ्या पाठीमागे अचानक एक व्यक्ती उभी असल्याची मला दिसली. मी मागे वळून बघितलं तर मी खूप घाबरलो, कारण ती व्यक्ती खूप तेजस्वी होती. नाक त्यांचं लांब होतं, डोळे मोठे मोठे होते, हात खूप लांब होते आणि खूप तेजस्वी. त्यांच्या चेहऱ्यावर खूप तेज, जणू काय ब्रह्मा अवतरले असं वाटत होतं. आणि त्यांच्याकडं बघून मला खूप म्हणजे खूप वेगळं वाटायला लागलं. त्यावेळेस ते म्हटल्या, काय करत आहे? मी म्हटलं काही नाही, काम चालू आहे. असं का? तुझ्या आईची खूप मोठी पुण्याई आहे म्हणून तू इथे आहेस, असं ते म्हटले. आणि मी म्हटलं हो, खरंच माझ्या आईची खूप पुण्य आहे म्हणून मी इथे आहे, मला माहीत आहे. आणि त्यांनी काय केलं, त्या क्षणी घातलेला जो शर्ट होता तो शर्ट काढून फेकून दिला. मी म्हटलं की तुम्ही असं का करता? तर ते म्हणे, हे आम्हाला आवडत नाही म्हणे, पण बळच आम्हाला परिधान करावं लागतं, असं ते म्हटले. आणि त्यांच्या शरीरामधून प्रचंड घाम वाहत होता आणि त्यांची एवढी उष्णता कुठून येत आहे मला कळत नव्हतं. थंडीचे दिवस होते तरी देखील एवढी उष्णता. मी पूर्णपणे सुन्न झालो होतो. काय पुढे घडत आहे मला काहीच कळत नव्हतं. काय चालू आहे ते देखील कळत नव्हतं. जणू काय मी भ्रमामध्येच आहे असं वाटत होतं. त्यांनी लगेच मला म्हटले की इथे पावती पुस्तक आहे का? मला इथे देणगी द्यायची आहे. मी म्हटलं हो आहे ना, मला पावती पुस्तक देतो म्हटलं, देणगी द्या तुम्ही. मग त्यांनी काय केलं की मला पैसे काढून दिले, 11,000 रुपये. एवढी मोठी देणगी कोणी देतं का? हे कोण आहे? कधी बघितलेलं नाही, काही नाही. मग मी म्हटलं की कोणाच्या नावाने देणगी फाडायची आहे? तर म्हणे चंचल भारती टाक म्हणे. चंचल भारती माझं नाव आहे, भारती मला म्हणतात, असं म्हटले. त्यावेळेस मला देखील काही कळालं नाही. म्हटलं अहो तुमचं आडनाव काय? त्यावेळेस ते मला खूप रागवले की आता आमचं काय पूर्ण गोत्र काढतो का? तुला काय करायचं? आम्हाला देणगी द्यायची आहे ना, नाव लिह म्हणतो तर लिह, असं जोरात कणखर आवाजात ते मला बोलले. आणि मग मी ते नाव लिहिलं. थरथर माझे हात कापत होते, माझं पूर्ण शरीर घामाने ओलं झालेलं होतं. मी काय करत होतो ते मला काहीच कळत नव्हतं. ते मला म्हटले इथे ह्या स्वामींचा फोटो आहे का? तर मी म्हटलं आहे ना, मिळेल तुम्हाला स्वामींचा फोटो, तर दे म्हणे. आणि ग्रंथ आहे का स्वामीचरित्र? मी म्हटलं हो आहे ना, तर दे म्हणे. मग मी तो ग्रंथ घेण्यासाठी कपाटात गेलो आणि तिथे जो महाराजांचा भिंतीला फोटो लावलेला आहे त्याच्यावरती हार घातलेला होता, तो हार अचानकपणे खाली पडला. तर मी तो हार उचलला. त्यानंतर त्यांच्या हातामध्ये स्वामीचरित्र आणि फोटो ठेवला. तर त्यावेळेस ते म्हटले की हा हार काय करणार आहेस? मी म्हटलं आता हा हार निर्माल्य झाला म्हटलं, खाली पडला, आता मी फेकून देतो. कशाला फेकतो म्हणे, दे म्हणे माझ्याकडे. मग त्यांनी तो हार हिसकावून घेतला. त्यानंतर ते हिसकावून घेतल्यानंतर तो याच्यामध्ये त्यांची जी बॅग होती त्या बॅगमध्ये ते टाकायला त्यांनी सुरुवात केली. बॅगमध्ये जेव्हा हार टाकायला सुरुवात केली त्यावेळेस त्याच्या ज्या पाकळ्या पडल्या त्या पाकळ्या देखील त्यांनी उचलून घेतल्या. पाकळ्या उचलल्यानंतर त्यामध्ये सर्व काही जे काही पाकळ्या सुकल्या होत्या त्या पूर्ण ताज्या झाल्या आणि त्यांनी त्या पाकळ्या पिशवीमध्ये घातल्या. त्यानंतर ते म्हटले की आम्हाला असं आवडतं म्हणे, चल म्हणे आता आम्ही जातो म्हणे, असं म्हटले. आणि मी काय केलं की त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि त्यांना डोकं ठेवल्यानंतर त्यांनी ज्यांचा जो हात आहे तो हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि त्या क्षणी मला प्रचंड घाम आला. मी पूर्ण घामाने पूर्णपणे भिजून गेलो आणि हे काय घडत आहे मला काहीच कळत नव्हतं. ते एवढंच म्हटले की याच्यासाठीच मी आलो होतो. त्यानंतर ते तेथून बाहेर पडले. 2-3 पावलामध्येच ते आमच्या जी काही पायऱ्या आहेत त्याच्या खाली गेले आणि तिथेच ते कुठे गेले मला दिसेनासे झाले. मला माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हता की काय बोलावं ते कळत नव्हतं. त्यावेळेस मला खूप म्हणजे खूप रडायला यायला लागलं. मी तसंच धावत पळत वरती गेलो, पत्नीला सांगितलं. ती म्हटले की तुम्ही एवढे ओले का बरं झाले आहे, काय झालं आहे? तर मी म्हटलं मला आंघोळ करायची आहे. मी आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर मग मला थोडंसं मी भानावरती आलो. पत्नीला सांगितलं की खाली महाराज आले होते. हे ऐकून ती म्हणे अहो तुम्हाला भात झाला असेल, असं काही नसेल. तर मी म्हटलं अगं नाही, प्रत्यक्षात महाराज आले होते, त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिला. हे ऐकून तिला देखील खूप आनंद झाला. त्यानंतर स्वामी भक्तांनो
मी माझ्या ट्रस्टीलाही सांगितलं की 11,000 रुपये देणगी ही मिळाली आहे. तर चंचल भारती, त्यावेळेस मला माहीत नव्हतं महाराजांना चंचल भारती देखील म्हणतात. चंचल भारती या नावाने जेव्हा त्यांनी बघितलं तर ते म्हटले की हे तर नाव तर महाराजांचं आहे. ते ऐकून मला खूप म्हणजे खूप रडायला यायला लागलं. ते म्हटले की तुमच्यावरती महाराजांची किती कृपा आहे बघा, महाराज प्रत्यक्षात तुम्हाला दर्शन दिलं. आमच्या तिथे जे CCTV कॅमेरे आहे त्याच्यामध्ये चेक करण्यात आलं, तर त्याच्यामध्ये मी देणगी देताना दिसत होतो, पावती पुस्तकावरती लिहिताना दिसत होतं, पैसे घेताना दिसत होतं, पण समोर कोण आहे ते दिसत नव्हतं. यावरून स्पष्टपणे सर्वांना विश्वास पटला की प्रत्यक्षात महाराज इथे आले होते. तेव्हापासून मला म्हणजे खूप महाराजांची सेवा करू वाटते. महाराजांच्या सेवेमध्ये माझं मन लागतं. अगोदर जेव्हा मी सेवा करायचो थोडेफार विचार वाईट यायचे, पण आता जेव्हापासून महाराजांनी आशीर्वाद दिला तेव्हापासून महाराज माझ्याकडून प्रचंड सेवा तेच करून घेतात. मी काहीच करत नाही, करता करविता महाराज आहे. मला असा हा खूप मोठा स्वामींनी आज अनुभव दिला. त्यानंतर काय झालं की आम्ही पुरुषोत्तम मास होता, त्यावेळेस आम्ही ठरवलं की आपण काहीतरी चांगलं काम करूया, म्हणून आम्ही धान्य गोळा करायचं ठरवलं आणि अक्कलकोट येथे आपण ते नेऊन देऊया असं आमचं ठरलं होतं. मग आम्ही धान्य गोळा करत होतो. स्वामींच्या कृपेने प्रचंड धान्य गोळा झालं. रक्कम देखील लोकांनी खूप दिली, ती देखील जमा झाली. माझी पत्नी म्हटली की आपले देखील पैसे याच्यामध्ये थोडेफार काहीतरी घाला असं म्हटलं. तर मी म्हटलं हो, 300 रुपये आपण याच्यामध्ये टाकूया. मग आम्ही सर्वजण 8 जण होतो, ते सर्वजण ते धान्य पैसे घेऊन अक्कलकोट येथे गेलो. तिथे संस्थांसोबत बोललो वगैरे. त्यांनी मग आम्हाला सांगितलं की तुम्ही इथे सर्व काही जमा करा. आम्ही जमा केलं. त्यानंतर आम्ही जी काही रोख रक्कम होती ती आम्ही मोजायला सुरुवात केली. रोख रक्कम मोजली तर त्याच्यामध्ये 300 रुपये 21,000ला कमी भरत होते. अरे, तिकडं गेलो तो घरी होतो तेव्हा 21,000 बरोबर होते, इथे कसे 300 रुपये कमी पडू लागले, मला काहीच कळेना. मग मी काय केलं, माझ्या खिशातले 300 रुपये घेतले आणि त्यामध्ये ॲड केले. त्यानंतर मग आम्ही काय केलं, त्यांना ते पैसे वगैरे दिले, तिथे पैसे दिले आणि मग मी महाराजांसमोर दर्शनासाठी गेलो. जेव्हा महाराजांचं दर्शन घेतो त्यावेळेस मला क्लिक झालं की मी महाराजांना बोललो होतो की मी 300 रुपये माझे टाकेल आणि मी टाकले नव्हते. महाराजांनी ते देखील माझ्याकडून ते टाकून घेतले, ते कार्य देखील करून घेतलं. हे बघून मला प्रचंड रडायला यायला लागलं. खरंच तुम्ही किती बारीक गोष्टीमध्ये लक्ष देता असं म्हणून मला प्रचंड आनंद झाला की माझ्यावरती स्वामींची खूप कृपा आहे. अशीच कृपा प्रत्येक भक्तावरती महाराजांची राहो. सर्वांच्या मुखातून श्री स्वामी समर्थ एवढाच जय घोष हो. महाराजांचं नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये असावं एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि मला आलेले अनुभव येथे संपवतो. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे दादांचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.